फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण ह्या स्वामी समर्थ महाराजांच्या खूप सुंदर नदीकाठी वसलेल्या अशा मठात जाऊन आलो होतो। आता आज आपण जाणार आहोत नवसाला पावणाऱ्या ह्या भरण्याच्या कालकाईला। भरणे या गावामध्ये ना अगदी मेन रोडला लागूनच हे सुंदर असं कालकाई देवीचं मंदिर आहे। आता हे जे तुम्ही फोटो पाहताय ना, हे ह्या कालकाई देवीचे बहीण भावंड आहेत। मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला ना ओटीचं वगैरे सामान मिळेल। त्यानंतर इथे येऊन पहिल्यांदा पाय धुवावे लागतात। मंदिरात जाण्यापूर्वी सुंदर अशा ह्या तुळशी वृंदावनाचं आपण दर्शन घेतो। अतिशय सुंदर लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे। आणि हीच ती भरण्याची कालकाई। असं म्हणतात की ही देवी नवसाला पावते, त्याच्यामुळे खूप लांबून लांबून भाविक ह्या देवीच्या दर्शनासाठी येतात। नवरात्रीमध्ये तर अगदी लांबच लांब रांगा असतात इथे नवस बोलण्यासाठी। आणि हीच ती गाय, ह्या गायीमुळेच इथे हे मंदिर उभारण्यात आलं। देवी कालकाईचं हे भरणे नाक्यावरती जे मंदिर आहे ना, ते खूप जास्त प्रसिद्ध आहे। ही देवी नवसाला पावणारी भरण्याची कालकाई म्हणून सुद्धा ओळखली जाते। मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये ना हे देवीचे बहीण भावंड आहेत, ज्यांचे फोटो लावलेले आहेत। आणि तिथेच ना हे रखवालदाराचं मंदिर सुद्धा आहे। आता जे लोक कोकणातले आहेत ना, त्यांना रखवालदार म्हणजे काय हे माहीतच असेल। देवीचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण रखवालदाराचं सुद्धा दर्शन घेतो। शॉर्ट व्हिडिओमध्ये ना मी पूर्ण मंदिराची माहिती सांगितलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल पाहिला ना तर नक्की बघा। छान असं हे मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो परतीच्या प्रवासाला। बरं, हा परतीचा प्रवास तामिनी घाटामधून होणार होता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सध्या खूप पाऊस सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये तामिनी घाटातून प्रवास करण्याचं सुख काही वेगळंच असतं। सध्या घाटामध्ये ठिकठिकाणी हे मोठे असे धबधबे आहेत। प्रत्येक धबधब्याच्या इथे ना आपण गाडी बाजूला लावून थांबू शकतो। हा वाला वॉटरफॉल ना खूप जास्त मोठा आहे। किती लोक आलेली, एकदम रोडला लागून आहे। आम्ही जेव्हा निघालो होतो ना घरी यायला, तेव्हा सुद्धा भरपूर पाऊस पडत होता। हे पूर्ण डोंगर ना ढगांनी झाकले गेलेले होते। ह्या घाटामध्ये प्रवास करताना ना ठिकठिकाणी बरेच असे धबधबे आहेत। ह्या प्रत्येक धबधब्याच्या इथे ना गाडी बाजूला लावण्यासाठी सोय आहे। म्हणजे तुम्ही रस्त्याच्या बाजूलाच एका साईडला गाडी लावू शकता आणि उतरून प्रत्येक धबधब्याचा आनंद घेऊ शकता। असे ना असंख्य धबधबे आहेत इथे। फक्त इथे जर येणार असाल ना तर ज्यांना छान असं ड्रायव्हिंग येतं ना, असाच ड्रायव्हर सोबत घेऊन या। कारण घाटातले रस्ते ना खूप जास्त वळणावळणाचे आहेत आणि पाऊस असल्यामुळे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पूर्ण धुकं असतं। त्याच्यामुळे ना रस्त्यावरून गाडी सुद्धा खूप नीट चालवावी लागते। हा वाला ना तो सनसेट पॉइंट आहे, जिथे आपण नेहमी थांबतो तामिनी घाटातला। पण आज ना सनसेटच दिसत नाहीये, कारण पूर्ण ढग आलेत आणि त्याच्यामुळे आज सनच दिसत नाहीये। केवढं धुकं आलंय मागे। तामिनी घाटातला ना हा सनसेट पॉइंट खूप जास्त फेमस आहे। अगदी उंचावर घाटाच्या टॉपला हा सनसेट पॉइंट येतो। आम्ही नेमकं सनसेटच्या टायमिंगला इथे होतो, पण आज खूप जास्त धुकं असल्यामुळे आणि पाऊस सुद्धा भरपूर असल्यामुळे सनसेट काही पाहायला मिळाला नाही। पण इथून जो व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो ना, तो कितीही पैसे खर्च केले तरी आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही। इतका कमालीचा व्ह्यू आहे इथे। पावसाळ्यात ना ह्या तामिनी घाटातून सफर करण्याची मजा काही औरच असते। त्याच्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यात अजून कधी तामिनी घाटातून सफर केली नसेल ना, तर एकदा नक्की करा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुमच्या घरी जर कुणाला छान अशी ड्रायव्हिंग येत असेल ना, तर त्यांनाच घेऊन तामिनी घाटामध्ये जा। जाता जाता तामिनी घाटात फिरता यावं म्हणूनच आम्ही घरातून खास लवकर निघालो होतो, कारण इथे आम्हाला बराच टाइम स्पेंड करायचा होता। त्यामुळे वाटेत जे छान छान धबधबे दिसतील ना, तिथे सगळीकडे आम्ही थांबतच चाललेलो होतो। इथे ठिकठिकाणी मक्केवाले सुद्धा आहेत, मॅगीवाले सुद्धा तुम्हाला भरपूर मिळतील, पकोडे सुद्धा मिळतील। पण ना चहा तुम्हाला इथे कुठेच मिळणार नाही, तो तुम्हाला घाट उतरून खालीच प्यावा लागेल।
मला इथे ना चहा प्यायची प्रचंड तलब आलेली, पण अख्ख्या घाटामध्ये चहाची टपरी ही कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर माझ्यासारखे पावसामध्ये चहाचे दिवाणे असाल ना, तर चहा मात्र तुम्हाला इथे मिळणार नाही, पण भरपूर असे मक्के वगैरे तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर घाट उतरून आम्ही खाली आलो आणि या व्ह्यू सोबत आम्हाला फायनली एक असं छोटीशी टपरी म्हणा किंवा छोटासा असा रोड साईड कॅफे म्हणा जो आम्हाला मिळाला. छान असे टेबल चेअर टाकलेले आणि ह्या व्ह्यू सोबत गरमागरम असा चहा पिण्याचं सुख तुम्हाला काय सांगू. फायनली अख्ख्या घाटात मला चहा मिळाला नव्हता, पण इथे चहा मिळाल्यामुळे मी खूप जास्त खुश होती. आणि नुकतंच जेवण केल्यामुळे ना भजी वगैरे काही खायचं मन नव्हतं, त्यामुळे एक बिस्किट घेतलं. घाटामध्ये ना कुठेही हॉटेल्स वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जर खायचं प्यायचं असेल ना तर तुम्ही फक्त मॅगी, भजी, मका असेच पदार्थ खाऊ शकता. छान असा हा व्ह्यू एन्जॉय करत धोधो पावसासोबत आम्ही निघालो घरी यायला. आणि इथे फायनली आपल्या कोकण ट्रिपचा एंड झाला. तुमची यावर्षीची मॉन्सून ट्रिप कुठे झाली आहे ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हे सुद्धा सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.